नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर वन विभागासंदर्भात एक आनंदाची आणि जल्लोषकारक बातमी घेऊन आलेलो आहे। वन संरक्षक पदांचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्या रिलेटेड डिटेल न्यूज आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये। तर आपण डिटेल बघणार आहे की त्या न्यूजमध्ये कोणकोणते पॉइंट्स कव्हर केलेले आहे, पूर्ण डिटेल बातमी बघणार आहे की किती वेकन्सीज रिलेटेड, किती जागां रिलेटेड तिथे सांगण्यात आलेलं आहे वन संरक्षक पदाच्या रिलेटेड। आपण पूर्ण डिटेल माहिती बघणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत माझ्या चॅनलवर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलला, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो। महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा भारतातील सर्व गव्हर्नमेंट स्कीम्स, त्याचबरोबर जे जे नवीन अपडेट्स येतात एक्झाम रिलेटेड, त्या रिलेटेड आपण सर्व अपडेट्स देतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर डिटेल बातमी बघणार आहे। ही जी बातमी आहे ती लोकमत न्यूजपेपरमधील बातमी आहे। हेडलाईन तुम्ही पाहू शकता, वन विभागात 12,000 परमनंट स्थानिक वनमजुरांची पदे भरणार। म्हणजे 12,000 वनमजुरांची पदे भरणार आहेत, स्थानिक वनमजुरांची पदे भरणार आहेत परमनंट, अशी ही न्यूज आहे। सब न्यूज आहे, सब हेडलाईन आहे। प्रधान मुख्य वन संरक्षक शोमिता बिश्वास यांची माहिती, शासनाकडे प्रस्ताव सादर। 289 सहाय्यक वन संरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा। किती सहाय्यक वन संरक्षक भरणार आहेत? 289 सहाय्यक वन संरक्षकांचा भरतीचा मार्ग मोकळा, अशा प्रकारची सब हेडलाईन आहे। तर आपण आता डिटेल बघू काय काय पॉइंट्स कव्हर केलेले त्या न्यूज मध्ये लोकमत न्यूजपेपरने। तर वनमजूर हे वन विभागातील महत्त्वाचा घटक आहेत, परंतु काळानुसार निवृत्त झाल्यामुळे वनमजुरांची संख्या कमी झाली असून राज्यात 12,000 परमनंट वनमजुरांची भरती करण्यात येणार आहे। हे वनमजूर स्थानिक रहिवासी असतील, त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। तसेच पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेतून 289 सहाय्यक वन संरक्षणाची पदे भरण्यात येतील। किती? 289 सहाय्यक वन संरक्षणाची पदे भरण्यात येतील असे सांगण्यात आलेले आहे। अशी माहिती नवनियुक्त प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता बिश्वास यांनी दिली। शोमिता बिश्वास यांनी नुकताच महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य संरक्षक तथा वनबल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला। त्या म्हणाल्या, जंगलात बीट गार्ड सोबत फिरणारे वनमजूर हा वन विभागातील महत्त्वाचा घटक आहे, परंतु निवृत्त झाल्यामुळे वन विभागात वनमजुरांची संख्या कमी झाली आहे। तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या वनमजुरांच्या मदतीने काम पाहण्यात येत आहे, त्यामुळे वन विभागात 12,000 वनमजुरांची भरती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे। हे वनमजूर कायमस्वरूपी आणि संबंधित विभागातील स्थानिक राहणार आहेत। न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे नुकतेच वन अधिकाऱ्यांचे रखडलेले प्रमोशन झाले आहे। त्यानंतर पुन्हा न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे राज्यातील 289 सहाय्यक वन संरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजे किती? 289 सहाय्यक वन संरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असं सांगण्यात आलेलं आहे। यातील काही पदे हे पदोन्नती तर काही पदे हे थेट भरती प्रक्रियेतून भरण्यात येणार आहेत। महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर महिलांची नियुक्ती करण्यात येत असून महिला टॉप पोझिशनवर पोहोचल्या आहेत। ही महिलांसाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले। पुन्हा डिटेल बातमी सांगण्यात आलेली आहे। वनमजूर किती भरण्यात येणार आहेत? 12,000 परमनंट स्थानिक वनमजुरांची पदे भरणार, त्याचबरोबर 289 सहाय्यक वन संरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा असे सांगण्यात आलेले आहे। डिटेल बातमी आहे, तरी अति महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी कंटिन्युअसली अभ्यास करत राहा, कधीही जाहिरात येऊ शकते सहाय्यक वन संरक्षका रिलेटेड, कारण की भरतीचा मार्ग मोकळा असं सांगण्यात आलेला आहे। तर तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास करत जावा आणि जे नवीन अपडेट आहे, म्हणजे जसे काही अपडेट्स येतील वन संरक्षक किंवा वन विभागातील भरती रिलेटेड किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही भरती रिलेटेड, कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीम रिलेटेड, म्हणजे जशी महाराष्ट्रात आता लाडकी बहीण योजना आहे त्या रिलेटेड काही अपडेट्स असू दे किंवा कोणत्याही एक्झाम रिलेटेड अपडेटसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड प्रेस द बेल आयकॉन फॉर ऑल द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग युअर एक्झाम।